नमस्कार. मी डॉक्टर रुपाली जोशी, रे ऑफ होपच्या आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आशा करते की तुम्ही सर्वजण आनंदात असाल. तर मित्रांनो, आज आपण थोडंसं इंट्रोवर्ट स्वभावाच्या व्यक्तींबद्दल बोलणार आहोत, ज्याला की अंतर्मुखी व्यक्ती असंही म्हणतात. तर इंट्रोवर्ट स्वभावाचे नेचरचे जे व्यक्ती असतात, त्यांना जास्त लोकांमध्ये मिसळायला आवडत नाही, कारण त्यांचा स्वभाव हा थोडासा अंतर्मुखी असतो. त्यांना रिझर्व्ह माइंडेड असंही म्हणतात. आणि अशा स्वभावामुळेच त्यांना मित्रपरिवार थोडासा कमी असतो आणि त्यांना सोशलायझेशनही आवडत नाही, समाजामध्ये वावरायला आवडत नाही. आणि या गोष्टींमुळे काय होतं की ते जेव्हा एखाद्या मानसिक समस्येमधून जात असतात किंवा त्यांना एखाद्या गोष्टीचा त्रास होतो आहे, एखादा धक्का पोहोचला आहे, तर ते सोशल नसतात. त्यामुळे त्यांना तो धक्का पचवणं जास्त अवघड जातं, कारण ते व्यक्त करण्यासाठी त्यांना कोणी नसतं आणि त्यामुळे त्यांना त्या गोष्टीचा जास्त त्रास होत असतो. तर पण आपल्याला मित्रांनो असं करून उपयोग नाही आहे, कारण जर तुम्हाला त्रास होतो आहे तर तो व्यक्त तर व्हायला पाहिजे. आणि जर तुम्ही सांगितलं नाही तर तुम्हाला ते समोरच्या व्यक्तीला कळणारही नाही आहे. तर बेसिकली तुम्हाला ते व्यक्त करायचं आहे, कारण जर तुम्ही हा त्रास आतल्या आत दाबून ठेवला किंवा त्याचं सपरेशन झालं तर ते शारीरिक व्याधींच्या स्वरूपात बाहेर पडण्याची शक्यता जास्त असते आणि त्याचा धोका जास्त असतो आणि आपल्याला तो धोका नाही पत्करायचा आहे. त्यामुळे वेळीच जर त्याला योग्य तो उपचार मिळाला किंवा वेळीच योग्य तो तुम्ही समोरच्या व्यक्तीला सांगितलं किंवा योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली जर तुम्ही असाल, तर तुम्हाला नक्कीच त्या समस्येचं समाधान हे योग्य वेळी मिळेल. तर त्यासाठी तुम्हाला एक्सप्रेशन फार महत्त्वाचं आहे, व्यक्त होणं फार महत्त्वाचं आहे. मान्य आहे की तुम्हाला लवकर कोणामध्ये मिसळत नाही तुम्ही, पण अशा वेळेस काही गोष्टींचं भान हे तुम्हाला नक्कीच ठेवायला पाहिजे. आणि त्यासाठी माझ्या या काही टिप्सचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. जसं मी तुम्हाला नेहमी सांगत असते की तुम्हाला एक डायरी मेंटेन करायची आहे आणि तुम्ही तर खास जर तुम्हाला असं असेल की तुम्हाला जास्त कोणी मित्र नाही आहेत आणि शेअर करायला आवडत नाही आहे, कोणासोबत जास्त शेअर करता येत नाही आहे, काही अडचणी असतील त्यामुळे असेल, तर तुम्ही डायरी मेंटेन करा आणि त्यामध्ये सलग तुम्हाला रोज काय त्रास होतो तो डेलीचा लिहून काढत जा. रोज रात्री झोपायच्या आधी तुम्ही काय त्रासातून जात असाल, तर तुमच्या डोक्यामध्ये काय काय विचार येतात, त्या गोष्टीमुळे तुम्हाला काय त्रास होतो, कोणते कोणते विचार येतात, वाईट वाटतं किंवा अजून काही त्रास होत असेल, तर तो सगळा त्याच्यामध्ये लिहून काढा तुम्ही, जेणेकरून तो तुमच्या मनात राहणार नाही. त्याचा निचरा होणं फार महत्त्वाचं आहे आणि अशा पद्धतीने तो बाहेर पडेल एक्सप्रेशनच्या माध्यमातून. दुसरी गोष्ट, तुम्ही जवळच्या व्यक्तींना विश्वासात घेणं फार महत्त्वाचं आहे. तुमच्या घरातले आई-वडील, तुम्ही ज्यांच्या क्लोज जास्त जवळ असाल, आई किंवा वडील किंवा तुमचे भाऊ-बहीण, जर जी कोणी तुमची जवळची व्यक्ती आहे, त्यांना तुम्ही विश्वासात घेऊन तुमच्या मनातल्या अडचणी सांगू शकता आणि नक्की तुम्हाला ते त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतील. कारण त्यांचं मार्गदर्शन, जर तुम्हाला एखाद्या वेळेस काही काउन्सिलिंगची गरज असेल किंवा एखाद्या गोष्टींची गरज असेल, पुढच्या मार्गदर्शनाची गरज असेल, तर नक्कीच तुम्हाला ते तिथपर्यंत नेण्यासाठी मदत करतील. पण मित्रांनो, तुम्ही व्यक्त होणं हे त्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही सांगितलं तर ते समोरच्यापर्यंत पोहोचणार आहे. तुम्ही जर सांगितलं नाही तर समोरच्या व्यक्तीला कळणार नाही. तुम्ही फक्त एकटं एकटं राहत आहे किंवा बोलत नाही आहे समोरच्याला, तर तुम्हाला फक्त समोरच्या व्यक्तीला हे एवढंच दिसेल की काहीतरी हिला त्रास होतो आहे. पण तुम्हाला त्रास काय होतो आहे हे जर तुम्ही सांगितलं नाही, तर त्यावरती उपचार हे सुद्धा दुर्लभ असतील किंवा तुम्हालाच त्रास होईल, तुम्हीच झगडत राहाल. त्यामुळे तुमची मदत तुम्हालाच करायची आहे. तर त्यासाठी प्लीज तुम्ही या गोष्टींचं नक्कीच गांभीर्याने विचार करा. आणि दुसरी गोष्ट अजून एक महत्त्वाची म्हणजे, जर तुम्हाला एक्सप्रेस व्हायचं आहे, तुम्हाला रडायचं आहे, रडावंसं वाटतं आहे, तर अश्रूंच्या माध्यमातून तुम्हाला हे करता येईल. तुम्हाला जर आरामात तुम्ही करू शकता. अश्रूंना मोकळी वाट करून द्या. काही त्याच्यामध्ये वावगं नाही आहे. मोठमोठ्याने रडायचं असेल, खुशाल रडा, कारण ते व्यक्त होणं कोणत्याही माध्यमातून महत्त्वाचं आहे. मी पुन्हा पुन्हा तेच सांगते. आणि अजून एक गोष्ट म्हणजे, तुम्ही सोशल नाही आहे मला मान्य आहे, पण काही ना काही गोष्टींमधून तुम्ही सोशलायझेशन करू शकता. कार्यक्रमांमध्ये मुद्दाम जा, त्यामुळे तुम्हालाच बरं वाटणार. तुम्ही भलेही तिथे जाऊन कोणासोबत बोलू नका, पण तुम्ही तिथे जाऊन बसल्याने सुद्धा तुम्हाला थोडंसं बरं वाटेल. तुमच्या मनाचं ओझं थोडंसं कमी व्हायला मदत होईल. किंवा जर तुम्ही बाहेरची कामं करत नसाल किंवा बाहेर जायला तुम्हाला भीती वाटत असेल, तर मुद्दाम तुम्ही समाजामध्ये वावरायला सुरुवात करा. छोट्या छोट्या गोष्टींमधून सुरुवात करू शकता. भाजी आणायला जा, काही घरातले कामं करायचे, तुम्हीच बाहेर पडा, मी करतो म्हणा. तर जेव्हा तुम्ही असं कराल, तेव्हा थोडंसं तुम्हाला तुमच्या मनावरचं ओझं कमी व्हायला मदत होईल आणि या सगळ्या टिप्सचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. पण तुमची मदत तुम्हीच स्वतः करणार आहात, दुसरं कोणी करणार नाही आहे. आणि जर तुम्हाला मदत हवी असेल तर तुम्हाला ते सांगावं पण लागणार आहे मित्रांनो.
त्यामुळे आय होप या टिप्सचा तुम्हाला नक्की उपयोग होईल आणि या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच तुमच्या त्रासातून बाहेर पडाल अशी मी आशा करते. पण तुम्ही या गोष्टी नक्की अवलंबल्या पाहिजेत आयुष्यामध्ये. जर तुम्ही या गोष्टींचा अंगीभूत कराल या सगळ्या गोष्टी, तरच तुम्हाला बाहेर पडणं सोपं जाईल मित्रांनो. तर आय होप तुम्हाला या टिप्सचा नक्की उपयोग होईल. तर नक्की याचा ॲप्लिकेशन करून बघा, तुम्हाला बरं वाटेल. धन्यवाद.